विनोद ही जीवनदृष्टी आहे. जीवनाकडे जसे गंभीरपणे पाहणारे लेखक आहेत, तसेच जीवनाकडे हसत खेळत पाहण्याची वृत्ती असलेले, विनोदाकडे विनोद दृष्टीने बघत असलेलेही असेही लेखक असतात. सामान्यतः गंभीर आणि विनोदी या दोनच दृष्टिकोनात साहित्य विचारात घेतलं जातं. गंभीर म्हणजे सिन्सिअर आणि विनोदी म्हणजे जीवनाकडे हसत खेळत पाहण्याची वृत्ती. जीवन जाणून घ्यायचं असेल तर या दोन्ही दृष्टिकोनांची आवश्यकता असते. परंतु विनोदी हास्यप्रधान साहित्याला गंभीर साहित्यापासून वेगळे काढले जाते. कथा, कादंबरी, नाटक, कविता इत्यादी साहित्य प्रकारामधून गंभीर आणि विनोदी या दोन्ही जीवन दृष्टींचा एकत्रित अंतर्भाव असतो. कथेमध्ये विनोदी कथा, कवितेमध्ये विडंबन, वात्रटिका, विनोदी किस्से या दृष्टीने विचार करताना विनोदी कादंबरी क्वचितच आढळते. कादंबरीमधल्या काही भागामध्ये विनोद असू शकतो, पण कादंबरीचा प्रमुख भाग किंवा संपूर्ण कादंबरी क्वचितच विनोदपूर्ण असते. अपवाद गावचा टिनोपाल गुरुजी, लेखक शंकरराव खरात किंवा रामनगरी, लेखक रामनगरकर. मात्र संपूर्ण गंभीर कथा, कादंबरी, नाटक असू शकते. ह्याचा अर्थ कादंबरी, नाटक यांच्यासारख्या विस्तारशील वाङ्मय प्रकारात विनोद केंद्रवर्ती असू शकत नाही. करुण, शृंगार, वीर हे रसाच्या माध्यमातून विचार करता मध्यवर्ती असू शकतात. पण हास्य, बीभत्स इत्यादी रस हे या मोठ्या आकाराच्या कलाकृतीमध्ये दुय्यमच असतात. ह्याच्या जोडीलाच विनोदी साहित्य हा स्वतंत्र साहित्य प्रकार आहे का, याचाही विचार होणे स्वाभाविकच आहे. या ठिकाणी आपल्या नजरेसमोर सुखात्मिका व शोकात्मिका ही विभागणी उपयुक्त म्हणून येते. विनोदी साहित्य हा साहित्य प्रकार आहे का, याचा विचार करताना आपल्या नजरेसमोर केवळ सुखात्मिका असून चालणार नाही. सुखात्मिका वेगळी आणि विनोदी साहित्य वेगळे. सुखात्मिका आणि विनोदी साहित्य यातील बारकावा लक्षात घेतल्यास शोकात्मिकेला विरोधी म्हणजे विनोदी साहित्य नव्हे. सुखात्मिका निर्माण होण्यासाठी जी एक मानसिक भूमिका लेखकाजवळ अपेक्षित असते, तिचा संबंध विनोदी जीवनदृष्टीशी असतो. शोकात्मिकेचा संबंध मात्र या विनोदी जीवनदृष्टीशी नसून गंभीर जीवनदृष्टीशी असतो. उदाहरणार्थ, सवत माझी लाडकी हा मराठी चित्रपट किंवा बीबी नंबर 1 हा हिंदी चित्रपट हे विनोदी साहित्य प्रकार होणार नाहीत. विनोद हा स्वतंत्र वाङ्मय प्रकार ठरविणे इतकी वाङ्मय निर्मिती जरी हेतुपूर्वक साध्य केली गेली नाही, तरी तशा पद्धतीची वाङ्मय निर्मिती मराठी साहित्यात झालेली आढळते. पहिले याचं उदाहरण आत्मकथन रूपाने रामनगरकरांचं रामनगरी, तर दुसरं अलीकडच्या काळातील मराठीतील विनोदाचा आणखी एक आविष्कार आढळतो, तो संपूर्ण विनोदाच्या स्वरात लिहिलेल्या प्रवास वर्णनामध्ये. या प्रथेमधील पहिले पुस्तक पु ल देशपांडे यांचे अपूर्वाई बघणारा मनुष्य विनोदात्मक दृष्टीचा असला म्हणजे तो देशाबाहेरील जीवनही विनोदी पद्धतीने पाहू शकतो. तसेच त्यांच्या पूर्वरंग या प्रवास वर्णनातील मलाय भाषेवरील विनोदात्मक भाष्य. जयवंत दळवी यांच्या लोक आणि लौकिकमधील अमेरिकन कुटुंब हे प्रकरण, बाळ गाडगीळ यांच्या सिगरेट आणि वसंत ऋतूमधील अमेरिकन इंग्रजी हे प्रकरण हे भाग अशा प्रकारच्या विनोदाचे चांगले नमुने आहेत. मसा प्रेरणा व स्वरूप पृष्ठ 234. याच प्रकारची काही एकपात्री नाटके अलीकडच्या काळात निघाली. त्यात विनोदाचा संपूर्ण आविष्कार म्हणता येईल अशा प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांच्या वऱ्हाड निघालं लंडनलाचा प्राधान्याने उल्लेख करता येईल. नंतर रंगनाथ कुलकर्णी यांच्या सभ्य ग्रहस्थ हो मी अत्रे बोलतोय असे एक पात्री प्रयोग येतात. कथा, कविता, निबंध यासोबत बंधने व दडपणे जुगारून जेव्हा लेखक सुखात्म स्वरूपाचा प्रत्यय आणताना दिसतो,
तेव्हा दीर्घ विनोद निर्मिती होते. यासाठी तमाशा, लोकनाट्यातील वग, प्रहसने यांचे दाखले घेता येतील. यामध्ये देव, राजा, बाप किंवा अधिकारी यांचे विपर्यस्त स्वरूपात चित्रण केल्यानंतर त्यांचा धाक नष्ट होऊन आपणास विमुक्ततेचा प्रत्यय येतो. कमी लेखनात तार्किक चौकट उपटून टाकली जाते. या प्रकारच्या विनोदाला आपण कोटीरूप विनोद असे म्हणू शकतो. हे कोटीरूपत्व लहानसे विनोदी चुटके, कथा तसेच वग प्रहसनातूनही आढळू शकते. व्यंग, उपहास, कोटी ही विविध रूपे कथा, कादंबरी, नाटक, लोकनाट्य या वाङ्मय प्रकारात प्रकट होत असतात. एकाच लेखनकृतीमध्ये अधिकाधिक प्रकारच्या विनोद रूपांची, प्रकारांची सरमिसळ झालेली असण्याची शक्यता असते. लोकनाट्यामध्ये इच्छा माझी पुरी करा हे वसंत सबनीस लिखित लोकनाट्य किंवा तशा प्रकारची लोकनाट्ये ही या प्रकारची द्योतक आहेत. विनोदी लेखनाची परंपरा तशी दूरगामी आहे. या ठिकाणी प्राचीन साहित्यातील लीळा चरित्रातील चरित्राचा व तुकाराम महाराजांच्या अभंगातील विनोदाचा आवर्जून उल्लेख केला जाईल. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व चिमी जोशी यांनी हा केवळ विनोदी म्हणता येईल असा हा लेखन प्रकार वाढीस लावला. सामाजिक जीवनातील व्यंगांचे भेद, परंतु तितकेच विनोदात्मक चित्रण त्यांनी केले. स्वातंत्र्योत्तर काळातील विनोदी वाङ्मयाबद्दल असे म्हणता येईल की काही थोड्या लेखकांनी नव्या विनोदात्मक शैलीचा अवलंब केला, तर रंजनाच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या कोटीरूप विनोदाचे काही चांगले नवे आविष्कार साधले आहेत. पण हे लेखन विशेष सातत्य व दमदारपणे घडलेले नाही. विविध व्यक्तिचित्रेही पु ल, द मा मिरासदार, शंकर पाटील इत्यादींनी रेखाटली. त्यासाठी विविध विनोद प्रकार त्यांनी हाताळले. सुमार दर्जाचा विनोद तसा मराठीत विपुल झाला. भरीव विनोदी वाङ्मय निर्मितीचा घेतलेला आढावा विनोद हा स्वतंत्र वाङ्मय प्रकार होण्याइतका निश्चित म्हणावा असा नक्कीच नाही. एकंदर कविता, कथा, नाटक, प्रहसन, विडंबन, आत्मचरित्र, वर्तमानपत्रातील विनोद, त्याला शिवराळ स्वरूपाचा विनोद म्हणू, याचा विचार केला तरी संपूर्ण विनोदी असा त्यांचा उल्लेख करणे उचित नाही. वाङ्मय निर्मिती करताना रस, निसर्ग, संवाद, प्रसंग यांच्या अंतर्भावामुळे व सहकार्यानेही या विनोदी कलाकृतीस साकार करावे लागत असल्याने ही मर्यादा विनोद हा स्वतंत्र साहित्य प्रकार नाही असे खात्रीने म्हणायला भाग पाडते. विनोद हा स्वतंत्र साहित्य प्रकार नाही याबाबत काही साहित्यिकांची चर्चा व मते ही मतमतांतरे, मसा, प्रेरणा आणि स्वरूप. विनोदी वाङ्मय चर्चा पृष्ठ 245 ते 251 वरून उद्धृत केली आहेत. 1. र. बा. मंचरकर. प्रश्न. उपहास केवळ विनोद व कोटी ही विनोद प्रकारांची वर्णने मान्य, पण या विविध प्रकारांना पोटात घेणारा विनोद हा स्वतःच एक वाङ्मय प्रकार का होत नाही? तसेच कथा, कादंबरी, कविता, गद्य या माध्यमातील निर्मित विनोदातील फरक कोणता? त्याचं असं काही स्वतंत्र वैशिष्ट्य असतं का? 2. गोमा पवार. विनोद हा स्वतंत्र वाङ्मय प्रकार नाही, त्यांचं मत. 3. आनंद यादव. कविता, नाटक हा स्वतंत्र वाङ्मय प्रकार असू शकतो, तर विनोद हा स्वतंत्र प्रकार का करता येऊ नये? 4. गोमा पवारांचा. नाट्यात्मतेचं राखीव क्षेत्र म्हणजे नाटक, काव्यात्मतेचं कविता. त्याचप्रमाणे म्हणायचंच झालं तर विनोदात्मतेचं राखीव क्षेत्र म्हणजे
कोटी. 5. अशोक केळकर. प्रश्न. शृंगार व विनोद यामध्ये संबंध दिसतो. विनोदाचं झालं तर शृंगारिक वाङ्मय असं सदर का निर्माण झालं नाही? 6. भालचंद्र नेमाडे. विनोद हा वेगळा वाङ्मय प्रकार नाही, हे अर्ध सत्यच म्हणावं लागेल. कारण हा रचना प्रकार नसला तरी वाङ्मय प्रकार आपल्याकडे निश्चितच आहे. बरेचसे वाङ्मय प्रकार परंपरेने आलेले असतात. उदाहरणार्थ कादंबरी, कथा इत्यादी. शृंगाराला परंपरा पाडली तर उद्या शृंगार आणि विनोद हे दोनच वाङ्मय प्रकार दिसतील. कमलाकर दीक्षित. विनोद हा कोणत्याही परिस्थितीत वाङ्मय प्रकार होणारच नाही. गोमा पवार. विनोदाला वाङ्मय प्रकाराचा दर्जा देऊन फॉर्म ऑफ लिटरेचर म्हणून काही जण अभ्यास करतात. आपण कोणती भूमिका घेऊन या विषयाकडे पाहतो यावर हे अवलंबून आहे.